आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. नमस्कार, मी संतोष कोळी. नुकताच पार पडलेले महानगरपालिकेची निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जमाती म्हणून निवडणूक लढवलेलं होतं. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मला 2200 मतदान तिथली जनतेने मला दिले. फक्त प्रेस घ्यायचं कारण म्हणजे काय, की एक 2 दिवस अगोदर एक माजी नगरसेवका स्वाती पारदे प्रेस घेतले होते आणि ते प्रेसच्या माध्यमातून ती निवडून आलेली अश्विनी विनोद कोळी यांच्या विरोध दाखल्याबद्दल काहीतरी बोललेले. त्यांचे दाखले काहीतरी भोगस आहेत आणि समितीकडे त्यांनी त्यांचे मुद्दा काहीतरी म्हणल्यात, ऍक्सेप्ट घेतल्यात. त्यांचे काय आजोबाचे दाखले खोटी आहेत, त्यांचे आत्तेचे दाखले खोटे आहेत, अश्विनीशी कोळीची पण दाखले खोटे आहेत म्हणून त्यांनी जात पडताळी ऑफिसला ह्यांचे विषय काहीतरी म्हणल्यात. पण त्यांच्याविषयी बोलताना माझे पण नाव घेतले त्यांनी, संतोष कोळीची पण दाखल्याबद्दल काय. फक्त माझं दाखले ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत ह्यो मी जात पडताळणीला दाखवीन आणि माझे कागद माझ्या जवळ आहेत आणि माझे कागद तुम्हाला काहीतरी मिळाले असले तर सांगा. उगाच खोटं बिनबोडायचा आरोप करू नका. ते कोणतर सांगण्यावरनं, कुठले तर ऐकण्यावरनं असं कोणता आरोप करू नका, असं माझं मत आहे. फक्त बोलायचं एवढं एक आहे की माझे नगरसेवक गेले 5 वर्ष कोणातर जीवावर तुम्ही निवडून आलेले होते. गेले 5 वर्ष तुम्ही किती काम केलंय, काय केलंय तिथली जनतेला माहिती आहे. आणि ह्या 2025-26च्या जो निवडणूक झाला त्याच्यात तुम्हाला 432 मतदान मिळाले. मी पहिल्यांदा उभारून मला 2200 मतदान मिळाले. फक्त बोलायचं काय, तुम्हाला पुरावाशिवाय काही बोलू नका, हे माझी विनंती आहे. आणि मी माझ्या विरोधात काय तुम्ही बोललंय की माझे दाखले डुप्लिकेट आहेत म्हणून, आणि ह्या गोष्टीसाठी मी कोर्टात तुमच्या विरोध मानहानीचा दावा दाखल करणार आहे, हे माझी मत आहे.